नवीन मेट्रो मार्गिका, बुलेट ट्रेन, एक्सप्रेसवे, उड्डाणपूल आणि बोगद्यांपासून ठाणे शहर आणि त्याच्या शेजारील भागांना आगामी दशकात अंदाजे 3.96 लाख कोटी रुपयांच्या 34 पायाभूत सुविधा प्रकल्पांचा लाभ होणार आहे। महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या मते एकाच भौगोलिक परिसरात इतक्या प्रकल्पाचे संकेंद्रण हे अभूतपूर्व आहे आणि त्यामुळे ठाणे शहर मुंबई महानगर प्रदेशातील मध्यवर्ती उपनगर म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे। MMRचे क्षेत्रफळ सुमारे 6,328 चौरस किलोमीटर असून त्यापैकी ठाणे जिल्हा 4,214 चौरस किलोमीटर व्यापतो, तर ठाणे महानगरपालिका क्षेत्र 147 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे। ही 34 प्रकल्पे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दशकात ठाणे आणि त्याच्या आसपासच्या भागात केलेल्या योगदानाचे प्रतीक आहे। शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी 2004 ते 2009 पर्यंत ठाणे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि त्यानंतर कोपरी पाचपाखडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत। ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांपैकी कोपरी पाचपाखडी हा एक आहे। ही 34 प्रकल्प ठाण्यातून सुरू होत आहे किंवा ठाण्यातून जातात आणि त्यातील काही प्रकल्प ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी योगदान देतील। 2014 पासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेना भाजप आघाडी सरकारच्या काळात शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचे नेतृत्व केले। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यासारख्या उपक्रमांचा समावेश त्यांच्या कार्यक्षेत्रात होता। नोव्हेंबर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतरही शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिले आणि त्यांना नगर विकास मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली। जून 2022 मध्ये महायुती सरकारचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी दोन्ही मंत्रालये राखली। अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प शहराचे स्वरूप बदलतात असे आशार ग्रुपच्या संचालिका आयुषी आशार यांनी सांगितले। त्या क्रेडाई MCHIHच्या ठाणे अध्यायाच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्य आहेत। पायाभूत सुविधांच्या विकासामुळे सहाय्यक उद्योगांना चालना मिळते, व्यवसायाच्या संधी वाढतात, रोजगार निर्मिती होते, रिअल इस्टेटमध्ये वृद्धी होते आणि मालमत्तांच्या किमती वाढतात। या सर्वांमुळे स्थानिक GDP देखील 15 ते 18% नी वाढलेली अपेक्षा आहे। एका रिअल इस्टेट उद्योग संबंधित अभ्यासानुसार ठाणे हे भारतातील पायाभूत सुविधांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक मिळविणाऱ्या शहरांपैकी एक आहे। पुणे, नागपूर, हैदराबाद, गुरुग्राम आणि नोएडा या इतर प्रमुख शहरांमध्येही अशाच प्रकारे गुंतवणूक होत आहे। ठाणे शहरासोबतच शेजारील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, मुंब्रा आणि काळवा या ठिकाणीही प्रकल्पांची अंमलबजावणी होणार आहे, ज्याचा देखरेख शिंदे यांच्या सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे करत आहे। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।